नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे. इडली बरोबर, डोशा बरोबर किंवा आपण वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी केली तर त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी, खिचडीसाठी किंवा नुसतीच अशी भाजी खायला सुद्धा ही खूप छान लागते. तर आज आपण ना उपवासासाठी ना छान अशी झणझणीत बटाट्याची भाजी बनवते. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि एकादशीला नक्की ही भाजी बनवून खा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं ना जेव्हा आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला एक ठेचा बनवायचा असतो. 2-3 आल्याचे तुकडे आणि 5-6 हिरव्या मिरच्या, जिरी घ्यायची असते आणि हा मिरचीचा ठेचा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा असतो. आता भाजी जास्त अशी चिकट किंवा जास्त गिचकी झालेली अजिबात बनवायची नाही. तर काय करायचं आहे, थोडेसे असे कडकसर राहील असेच बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आणि उकडून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला बटाटे सोलून पूर्ण गार करायला ठेवायचे. थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि नंतर ना अशा सुरीने आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. तर ही झाली पहिली स्टेप. जर तुम्हाला भाजी अशी मोकळी सुटसुटीत पाहिजे नसेल तर आता आपल्याला भाजीला चांगली फोडणी देऊन घ्यायची. तर इथे 2 पळ्या मी तेल घातलेले. आता इथे आपल्याला जिरे अजिबात घालायची नाही कारण आपण वाटणामध्ये जिरे घातलेले. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला केलेला ठेचा घालायचा. कढीपत्ता जर तुम्हाला चालत असेल किंवा तुमच्या भागामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही घालू शकता कारण उपवासाला कढीपत्ता चालतो. मीठ घालायचं 1 चमचा आणि चांगला ठेचा तेलामध्ये परतून घ्यायचा कढीपत्त्याबरोबर आणि नंतर ना आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा. व्यवस्थित आपल्याला बटाटा हलवून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा किंवा नाही घातला तरी चालेल. तुम्हाला आवडत असेल तर मात्र घालू शकता तुम्ही. आता किती घालायचा तर तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि थोडासा लिंबू पिळून घालायचा. आता जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही थोडीशी आमचूर पावडर यामध्ये घालू शकता. लिंबू पिळून घालायचा आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. आता इथे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे बटाट्याबरोबर उकडून यामध्ये घातले ना तरी चालतं. खूप छान लागते. भाजी हलवून घेतली, झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनटं गॅस बारीक करून भाजी वाफवून घ्यायची. चांगली वाफ देऊन घ्यायची म्हणजे मसाला वगैरे बटाट्यामध्ये चांगला मीठ मसाला मुरला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता आपण 5-6 मिनटं चांगली अशी वाफ देऊन घेतलेली, छान अशी वाफ निघालेली भाजीतून. व्यवस्थित भाजी परत एकदा हलवून घ्यायची. तर इथे बघू शकताय चिकट झालेली नाही आहे किंवा गिचकी अजिबात झालेली नाही आहे. तर अशी मोकळी सुटसुटीत अशी आपली उपवासाची बटाट्याची भाजी इथे बनवून तयार झालेली. एकदम साधी सोपी, खायला एकदम चविष्ट लागते. डोशाबरोबर तशी खायला खूप छान लागते किंवा खिचडीबरोबर खायलाही खूप छान लागते किंवा यामध्ये डायरेक्ट तुम्ही साबुदाणे घालून डायरेक्ट खिचडीसुद्धा याची तुम्ही बनवू शकता. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कसे बनवतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.